किनवट टुडे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज। मुंबई व पुणे विद्यापीठाच्या परिसरात वसतिगृह उभारण्यासंदर्भात आढावा बैठक आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। दुर्गम भागातून मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडवणे, या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या मुख्य परिसरातच कॅम्पसमध्ये राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नवीन वसतिगृहे उभारण्याबाबत नियोजन करणे। आदिवासी विकास विभागातर्फे या दोन्ही नामांकित विद्यापीठांच्या परिसरात वसतिगृहे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। यासाठी विद्यापीठांनी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली। आदिवासी अध्ययन केंद्र केवळ निवासाची सोयच नाही, तर आदिवासी समाजाचा समृद्ध इतिहास, लोककला आणि संस्कृती यांचे संवर्धन करण्यासाठी प्रमुख विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन आणि संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। वसतिगृहाच्या जागेचे तांत्रिक पैलू आणि बांधकामाचे आराखडे तयार करण्यासाठी मुख्य अभियंता आणि विभागाच्या सचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत। या प्रसंगी अध्यक्ष डॉक्टर अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री, मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, प्रशासकीय अधिकारी ठाणे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम, सहसचिव मच्छिंद्र शेळके आणि मुख्य अभियंता उज्ज्वल नाबे आदी उपस्थित होते। या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी आल्यावर राहण्याच्या आणि खाण्यापिण्याच्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही। शैक्षणिक परिसरातच वसतिगृह मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल आणि त्यांना सुरक्षित वातावरणात आपले शिक्षण पूर्ण करता येईल। घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।